हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल मेसेज आला होता की हर्षल शेट्टीने काल सांगितलं होतं की उद्या 10 वाजता येतो. आता ग्रुपवर आज सगळ्या मेसेज आला की 9 वाजता कार्यक्रम चालू होईल. आता वाजले तर 8:15 वाजायला तर आताशी रेडिओन चाललोय मी. कधी पोहोचायचो काय माहित. आपण सोडायला होतो फाट्यावर, गाड्या भेटत नाही ह्या टायमिंगला. लाईट माहिती. A few inches later. A few moments later. राष्ट्रीय सेवा योजनेचा विशेष श्रमसंस्कार शिबिर कार्यक्रम 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2025 रोजी घाणवड या गावी झाला. आपण वर्षभर हे कार्यक्रम राबवले. त्यातून आपल्याला बक्षीस वितरण होत आहे. त्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी उपस्थित कॉलेजचे प्राचार्य माननीय मस्के सर, माननीय बाबर सर, माननीय राठोड सर, बादल मॅडम, इतर सर्व शिक्षक, आपण सर्व विद्यार्थी NSSचं जे काही काम आहे, त्यातलं जे काही प्रोग्राम आहेत ते आपण गेल्या वर्षभर करताय. गेल्या वर्षी केले असतील आणि इथून पुढे करा. तर त्याचं थोडक्यात माहिती आपल्याला सगळ्यांना असेलच. सरांनी आपल्याला दिलेली असेल. NSSची संकल्पना कशी, NSSची स्थापना कशी झाली, NSSचं कार्य कसं सुरू झालं, किती सुरू झालं आणि आज किती लाखांच्या वर स्वयंसेवक विद्यार्थ्यात जोडलेले गेले आहेत आणि त्याचा काय उद्देश, त्याची काय ध्येय आहे. NSSची संकल्पना जी आहे ती महात्मा गांधींच्या कल्पनेतून निर्माण झाली. 1969ला त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिनाचं औचित्य साधून ती अंमलात आली. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधींनी कल्पना मांडली. त्या कल्पनेवर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर एस राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. त्या आयोगामध्ये महात्मा गांधींनी मांडलेल्या कल्पनेवर उहापोह झाला. त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा त्याचं चर्चा झाली आणि गांधीजींच्या जन्मशताब्दी दिनाचा औचित्य साधून ही राष्ट्रीय सेवा योजनेचं कार्य सुरू झालं. ती NSSच्या धर्तीवरच आहे. आणि सांगतात की जन्मदाती झाडं किती फुलांवर फक्त सांगतात की जन्मदाती झाडं वातावरण बसू करतो का दर महिन्याचं भाडं, वातावरण बसू करतो का दर महिन्याचं भाडं, लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी, किती ऍडव्हान्स बसतात दगा पाऊस पडण्याआधी, किती हत्ती दात पडल्यावर आपल्या दात निघतात, किती हत्ती दात पडल्यावर आपल्या दात
विकतात. क्वचित मावेल एवढं खावं हे पक्षी कुठून शिकतात? क्वचित मावेल एवढं खावं हे पक्षी कुठून शिकतात? प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी धाकतो का? प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी धाकतो का? आता कविता तुम्ही ऐकताय यात आता फक्त उगाच काय आवाज उरणार तर काय आवाज व्हायचा आणि परिणाम झालेला ऐका पिढ्या कवितेच्या ओळी आठवतात. गावताना पुन्हा तो झाडाचा गामागुण झाला. गावताना पुन्हा तो झाडाचा गामागुण झाला. हे बस झालं सावलीत झाडातून आवाज आला. हे बस सावलीत झाडातून आवाज आला. या पुढच्या ओळी आहेत. प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी घरी धावतो का? प्रकाश दिला म्हणून सूर्य कधी धावतो का? कधी व्यवहारी टाकतो जगात अंधार धावतो का? कधी व्यवहारी टाकून जगात अंधार धावतो का? हे मात्र आता ऐका हे मात्र मी जबाबदारीने बोलतोय आणि मी सांगली जिल्ह्यातल्या मध्ये बोलतोय. हलका वाघ भारी वाघ हे फक्त त्यांच्या प्रतात का असं करत नाही पण आपण काय करतो हे चांगलं पाहिजे आल्यानंतर कळलं की हे सर्वात चांगलं बोलले आहे. कविता आवडल्या तर आणि समजल्या तरच काय आवडला काहीतरी तर काय आवाज व्हायला अबॉर्शन करतात स्त्रीलिंगी गर्भ आहे म्हणून अबॉर्शन करतात. लहानपणीची गोष्ट आहे. तुमच्या लहानपणी सर्वांनी सतकात्वाची गोष्ट ऐकली आणि आताच्या तरुण पिढीला करते मी सर्वात उपयोगी आहे. ऐका तसे शर्यत अग्न म्हणून तसे शर्यत अग्न म्हणून काय बोलतात. आपल्यामुळे निसर्ग नाही तर आपण आहोत निसर्गामुळे आपण आहोत. A few moments later. कॉलेजमधून घरी आलं थोडं मॅथमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स लिहित बसलो होतो. आता मला 10 वाजले. त्या ब्लॉगचा एंड करू आणि आज जो कार्यक्रम होता तो केला अटेंड. सर्टिफिकेट तर नाही भेटले आज. नंतर 1-2 लेक्चर बुडले. तिसऱ्या लेक्चरला गेलो CBPच्या.
त्यानंतर काय कॉलेजच सुटलं, डायरेक्ट घरी आलो. तिथं लिहित बसलो होतो मगाशी. मग आता झालं थोडं लिहून, बाकी तर म्हणलं परत लिहू. आता वाजले 10, म्हणजे ब्लॉग एंड करू. मोठा ब्लॉग झाला आहे आज. मग भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. कीप सपोर्टिंग.